नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक खूप महत्त्वाचा वेक्टर कॅल्क्युलस मधला पॉइंट बघणार आहे, जो आहे ग्रीन्स थेरम. आणि याच्यावरती एक एक्झाम्पल हे 100% एक्झाम मध्ये विचारलं जातं आणि ते पण एकच एक्झाम्पल आहे जे सारखं सारखं विचारलं जातं. बघा, हे समर 22, 23, 24, 25 म्हणजे सलग 4 वर्ष हे एक्झाम मध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे आणि खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो बघूया आपण काय करायचं आहे या एक्झाम्पल मध्ये. व्हेरीफाय द ग्रीन्स थेरम फॉर इंटिग्रेशन xy plus y square dx plus x square dy over the curve C, where C is bounded by these lines y is equals to x and parabola y equal to x square. हे कंडिशन्स दिलेत आणि आपल्याला काय करायचं आहे, या इंटिग्रल साठी ग्रीन्स थेरम व्हेरीफाय करायचा आहे. मी सांगतो तुम्हाला एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा मोठा असेल पण तुम्ही जर शेवटपर्यंत बघितलं तर 100% तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे, मग आता आपल्याला ग्रीन्स थेरम व्हेरीफाय करायचा आहे. सो पहिल्यांदा आपण काय करूया, ग्रीन्स थेरमचं स्टेटमेंट लिहून घेऊया. काय बघा, ग्रीन्स थेरम एकदम सिंपल आहे. इथं देत असतानाच आपल्याला ग्रीन्स थेरमची लेफ्ट हँड साइड दिलेली असती. इंटिग्रेशन ओव्हर दी क्लोज कर्व सी एम डी एक्स प्लस एन डी वाय, हा आपला लेफ्ट हँड साइड आहे, इज इक्वल्स टू, हे सिंगल इंटिग्रल किंवा याला लाईन इंटिग्रल असंही म्हटलं जातं. हे ऑलवेज इक्वल असतं कोणाशी, डबल इंटिग्रलशी. कोणाच्या डबल इंटिग्रलशी, डेल एन बाय डेल एक्स मायनस डेल एम बाय डेल वायच्या विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. आता हे कसं लक्षात ठेवायचं, पहिला बघा आपलं काय असतं, इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस एन डी वाय. इकडे सिंगल इंटिग्रल असणार, राईट हँड साइडला डबल इंटिग्रल असणार ओव्हर द रिजन आर. ठीक आहे. हा, मग आता एम असेल तर पहिल्यांदा काय लिहायचं, एन चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणासोबत, एक्स सोबत. लक्षात येईल ना, सिंपल आहे. देन मायनस, याची सबट्रॅक्शन घ्यायची. आता एन झाला म्हणजे कोणाचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेणार, एम चं. कोणासोबत, ऑब्विसली वाय सोबत. ठीक आहे. सो हा आपल्याला काय करायचं, इंटिग्रेट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय. ठीक आहे. सो आता हा ग्रीन्स थेरम आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड सोडवायची, त्याचा आन्सर जे येईल ते चेक करायचं. नंतर राईट हँड साइड सोडवायची, त्याचा आन्सर आणि लेफ्ट हँड साइडचा आन्सर हे दोन्ही सेम येत आहे, हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. सो लेफ्ट हँड साइड पहिल्यांदा आपण सोडवूया. काय आहे ग्रीन्स थेरमची लेफ्ट हँड साइड, इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस एन डी वाय ओव्हर दी क्लोज्ड कर्व सी. काय येतं बघूया. हे सिंपल आहे, काही अवघड नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा सी कसा फाइंड आउट करायचं, त्याचं इंटिग्रेशन कसं सोडवायचं, व्यवस्थित बघा. ठीक आहे. आता आपण काय करूया, दिलेलं इंटिग्रल आणि आपली ही लेफ्ट हँड साइड कम्पेअर करूया आणि त्याच्यावरून एम आणि एन ची व्हॅल्यू शोधू. आता एम म्हणजे काय, dx चा कोएफिशियंट. काय आहे बघा, दिलेल्या इंटिग्रल मध्ये dx चा कोएफिशियंट एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. सो एम ची व्हॅल्यू काय आली, एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. अँड एन ची व्हॅल्यू, एन म्हणजे काय, dy चा कोएफिशियंट. काय आहे बघा, dy चा कोएफिशियंट एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. इथं जर मायनस असता तो मायनस पण घ्यायला विसरायचं नाही. ठीक आहे. एम मिळाला, एन मिळाला या आपल्या इंटिग्रल मधला. आता काय करायचंय मला, हा क्लोज कर्व सी फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला इथं दिले बघा, वेअर द सी, हा जो क्लोज कर्व आहे हा कशामध्ये एनक्लोज केलाय किंवा कोणी बाउंड केलाय, एक लाईन y इक्वल टू एक्स आणि एक पॅराबोला y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. या दोन कर्वनी बाउंड केलेला आपल्याला क्लोज्ड कर्व शोधायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल, या लिमिट्सचा यूज करून, म्हणजे या दोन्ही कर्व्सचा यूज करून आपण एक ग्राफ प्लॉट करणार आहे. ठीक आहे. मग बघा, सिंपल 2 डायमेन्शनल ग्राफ आहे. सो पहिला एक्स वाय प्लेन ड्रॉ करून घेऊया, एक्स ऍक्सिस नंतर वाय ऍक्सिस. ठीक आहे. मग आता आपल्याला पहिला कर्व कुठला दिलाय बघा, y इक्वल टू एक्स. हे आपण लास्ट सेमिस्टरला बघितलेलं आहे. y इक्वल टू एक्स म्हणजे काय, ही स्ट्रेट लाईन आहे. ज्यावेळी पण लिनियर इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन म्हणजे काय, हायर पॉवर 1 असणाऱ्या टर्म्स, तर काय असणार आहे, ती स्ट्रेट लाईन असणार. तर y इज इक्वल्स टू एक्स ही जी काही स्ट्रेट लाईन आहे ही काय असते, ओरिजिन मधून पास होते. ओके, मेकिंग अन अँगल ऑफ 40 डिग्री, 45 डिग्रीचा अँगल करते. ठीक आहे. आणि ती कुठून पास होते, फर्स्ट आणि
लास्ट क्वाड्रंट मध्ये. बघा मग कशी आहे ती y इक्वल टू एक्स लाईन. लक्षात ठेवा y इक्वल टू एक्स लाईन कशी येते, ओरिजिन मधून पास होते फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. सो ही झाली आपली y इक्वल टू एक्स लाईन. हेच जर y इक्वल टू मायनस एक्स लाईन आलं तर काय करायचं, ती पण ओरिजिन मधून पास होणार, फक्त कुठं अपोजिट क्वाड्रंट मध्ये, म्हणजे सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मधून पास होणारी स्ट्रेट लाईन. ठीक आहे, ही कुठली लाईन आहे, y इक्वल टू मायनस एक्स. हे जर आलं एक्झाम्पल मध्ये तर लक्षात ठेवा y इक्वल टू मायनस एक्स लाईन कशी ड्रॉ करायची. ठीक आहे, मग आता आपल्याला दिलंय y इक्वल टू एक्स लाईन. ठीक आहे, अजून दुसरा कर्व काय दिलाय, y इक्वल टू एक्स स्क्वेअर. हा काय आहे, पॅराबोला आहे. मग आता हा पॅराबोला चार टाईपचे असतात. एक्स ऍक्सिसला सिमेट्रिक असणारे, वाय ऍक्सिसला सिमेट्रिक असणारे. ठीक आहे, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती किंवा निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती. बघूया मग आता. मग आता हा y इक्वल टू एक्स स्क्वेअर हा जो पॅराबोला आहे हा y ऍक्सिसला पॅरलल सॉरी सिमेट्रिक असणारा आहे. कसं आयडेंटिफाय केलं मी, या इक्वेशन मध्ये बघा एक्सच्या पॉवर काय आहेत, इवन आहेत. ज्यावेळी पण इक्वेशन मध्ये एक्सच्या सगळ्या पॉवर्स इवन असतील त्यावेळी तो जो काही कर्व आहे तो कोणाला सिमेट्रिक असतो, y ऍक्सिसला सिमेट्रिक असतो. मग आता हा पॅराबोला आहे. मग पॅराबोला आपण कसा ड्रॉ करतो, केअरफुली बघा, इथं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हा पॅराबोला आपला आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर. कुठे सिमेट्रिक आहे म्हणून सांगितलं मी, y ऍक्सिस. हा आपला y ऍक्सिस आहे, जेवढा लेफ्टला असणार आहे तेवढाच राईटला असणार आहे. y ऍक्सिसला सिमेट्रिक असणारा हा पॅराबोला आहे. ठीक आहे, y इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे जर y इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर असतं तर काय असतं, पॅराबोलाच असता y ऍक्सिसला सिमेट्रिक असणारा, पण कुठे, निगेटिव्ह साईडला, या साईडला. ओके, सो हे डिफरन्सेस लक्षात ठेवा. ओके, मग आता हा ड्रॉ करतो. y इक्वल टू एक्स स्क्वेअर हा आपला पॅराबोला आहे. ठीक आहे, मग आता बघा दोन्ही कर्व आपण ड्रॉ केले. मग आता सी काय, याच्यामध्ये क्लोज्ड कर्व कुठला आहे बघा. हे दोन कर्व ड्रॉ केल्यानंतर, प्लॉट केल्यानंतर क्लोज्ड कर्व कुठे दिसतोय, इथे कर्व क्लोज झालाय का, नाही. इथे पण नाही झालेला, इथं पण क्लोज कर्व नाही झालेला, इथं पण क्लोज कर्व नाही झालेला. मग इथे दिसतंय आपल्याला क्लिअरली, हा इथे आपला कर्व जो आहे तो क्लोज झालेला आहे. सो ही आपला काय आहे, सी आहे. ठीक आहे, दिस इज दी क्लोज कर्व सी. ठीक आहे, इथं ड्रॉ करताना थोडं इकडे तिकडे झालं असेल, पण लक्षात ठेवा हा आपला क्लोज कर्व सी आहे. ठीक आहे, सो मिळाला आपल्याला क्लोज्ड कर्व सी. आता याच्यावरती मला इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग काय करायचं अशा केसमध्ये, काय करायचं, आता हा जो क्लोज कर्व तयार झालाय हा काय कशापासून तयार केलाय, दोन कर्व पासून तयार झालेला आहे. पहिला कर्व कुठला आहे, इथे ड्रॉ करतो मी. पहिला कर्व कुठला आहे, हा बाण दाखवलाय, हा आपला पहिला कर्व आहे, याच्यापासून तो तयार झालाय. ठीक आहे, त्याला काय मी म्हणतो C1. आणि दुसरा कर्व कुठला आहे, हा लाईन. ठीक आहे, ही स्ट्रेट लाईन, हा आपला दुसरा कर्व आहे, त्याचा एरो इकडे. ठीक आहे, अब एरो व्यवस्थित ड्रॉ करा, काही प्रॉब्लेम नाही. पहिला C1 हा कर्व 1 आणि दुसरा ही स्ट्रेट लाईन, यांच्यापासून आपला काय झालाय, हा क्लोज कर्व तयार झालाय. मग आता याचा यूज करून आपण हे इंटिग्रेशन सोडवणार आहे. ठीक आहे, बघा मग आता कसं सोडवायचं हे इंटिग्रेशन. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा काय पाहिजे मला, हे इंटरसेक्शन पॉइंट माहिती पाहिजे. हे क्लोज कर्व जिथं जिथं इंटरसेक्ट झालेत ते सगळे इंटरसेक्शन पॉइंट शोधायचे. आता हा इंटरसेक्शन पॉइंट मला माहिती आहे, हे दोन्ही कर्व या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेत. मग हा पॉइंट कुठला असतो, आपला ओरिजिन. त्याचे काय कोऑर्डिनेट असतात, 0 0. अजून कुठे इंटरसेक्ट झाला, या पॉइंट मध्ये. मग आता याचे कोऑर्डिनेट आपल्याला शोधायचे आहेत. मग ते कसे शोधायचे, सिंपल कॅल्क्युलेशन, जर काही घाबरण्याचं कारण नाही, एकदम सोपं आहे. मग आता हा इंटरसेक्शन पॉइंट ज्या दोन कर्वचा आहे ते दोन कर्वचं इक्वेशन लिहूया. हा इंटरसेक्शन पॉइंट कुठल्या कर्वचे आहेत, हा पहिला आपला कुठला, y इक्वल टू एक्स ही स्ट्रेट लाईन, आणि आणखी दुसरा कर्व कुठला आहे, y इक्वल टू एक्स स्क्वेअर. या दोन कर्वचा हा इंटरसेक्शन पॉइंट आहे. मग हे सोडवले की मला काय मिळतील, हे इंटरसेक्शन पॉइंट मिळतील. ठीक आहे, मग आता बघूया हे दोन्ही इक्वेशन सोडवूया. कसं सोडवणार, दोन्ही इक्वेशनची लेफ्ट हँड साइड सेम आहे, म्हणजे राईट हँड साइड पण काय असणार, सेम असणार. म्हणजे मला काय मिळणार आहे या दोन इक्वेशन वरून, x इज इक्वल्स टू काय मिळणार, एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता हे इक्वेशन सोडवलं की मला एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळतील आणि त्याच्यावरून आपण वायच्या दोन व्हॅल्यू शोधायच्या. ठीक आहे, आता काय करूया, हा जो प्लस एक्स आहे तो मी राईटला शिफ्ट करतो. प्लस आहे, राईटला गेल्यावर काय होणार,
मायनस म्हणजे काय होणार एक्स स्क्वेअर आहे तसा आणि हा एक्स राईटला गेल्यावर काय होणार मायनस एक्स आणि इक्वल टू काय राहणार 0. ठीक आहे. मग आता याचे फॅक्टर पाहूया. काय होतं बघा दोन्ही मधून काय कॉमन निघतोय एक्स कॉमन निघतोय. मग कॉमन निघाला की रिमेनिंग टर्म ब्रॅकेटमध्ये लिहू. पहिल्या टर्म मधून एक एक्स कॉमन घेतला म्हणजे एक एक्स शिल्लक राहणार मायनस दुसऱ्या टर्म मधून एक एक्स कॉमन घेतला म्हणजे इथं काय राहणार 1. ठीक आहे. सो फॅक्टर कसे कॅल्क्युलेट केले बाय टेकिंग एक्स कॉमन अँड दिस इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग आता फॅक्टर मिळाले. मग एक्सच्या व्हॅल्यू लिहूया. पहिली एक्सची व्हॅल्यू काय येणार प्रत्येक फॅक्टर 0ला इक्वेट करा तुम्हाला एक एक एक्सची व्हॅल्यू मिळेल. मग पहिला फॅक्टर जर 0ला इक्वेट केला एक्सचा आहे तो 0ला इक्वेट केला म्हणजे काय मिळणार मला पहिली एक्सची व्हॅल्यू 0. ठीक आहे. आणि दुसरी एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे तर दुसरा फॅक्टर 0ला इक्वेट करा. मग एक्स मायनस 1 जर 0ला इक्वेट केला तर मला एक्सची व्हॅल्यू काय मिळणार -1 राईटला गेल्यावर काय होतो +1. सो दुसरी एक्सची व्हॅल्यू काय आली 1 आली. ठीक आहे. सो एक्स कोऑर्डिनेट मिळाले मला हा 0 आणि या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय आला 1 आला. आता वाय कोऑर्डिनेट शोधायचे आहेत. मग वाय कोऑर्डिनेट शोधायचे असेल तर काय करायचे या एक्सच्या व्हॅल्यू कुठल्याही दोन्ही कर्व मधल्या कुठल्याही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा वायची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. सिंपल हे आहे. मग बघा जर एक्स 0 असेल तर वाय काय येतो 0 येतो. बघा एक्स 0 असेल तर वाय काय येतो 0 येतो. मग आता एक्स 1 असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग वाय काय येतो बघू. कसं कॅल्क्युलेट करायचं एक्सच्या जागी 1 लिहायचं. आपला एक्स 1 आहे सो एक्सच्या जागी 1 लिहिलं तर वायची व्हॅल्यू काय येते 1 येते. ठीक आहे. सो इंटरसेक्शन पॉइंट्स मिळाले. सो देअरफॉर द इंटरसेक्शन पॉइंट्स आर पहिला इंटरसेक्शन पॉइंट काय जो आपल्याला ऑलरेडी माहिती होता 0 0 आणि दुसरा इंटरसेक्शन पॉइंट काय 1 1. एक्स 1 असताना वाय पण काय असतो 1 असतो. ठीक आहे. सो इंटरसेक्शन पॉइंट पण मिळाले. लक्षात आलं ना. कर्व क्लोज कर्व शोधा. तो क्लोज कर्व किती कर्व्सने बनलाय ते बघायचं 2 3 किती असतील तेवढे. इथे आता हा जो क्लोज कर्व आहे तो 2 कर्वने बनलाय हा C1 आणि हा C2. कर्व 1 कुठला आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि कर्व 2 कुठला आहे y इक्वल टू एक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचे त्या कर्वचे इंटरसेक्शन पॉइंट शोधायचे. ठीक आहे. पहिला आपल्याला इथं ओरिजिन माहितीच होता. आता दुसरा आपण शोधला ते दोन्ही इक्वेशन सोडवून काय आला तो 1 1. ठीक आहे. मग आता LHS सोडवूया या क्लोज कर्व C वरती. आता आपला हा जो C आहे हा क्लोज कर्व आहे याचं इंटिग्रेशन मला सोडवायचं आहे. मग काय कसं करायचं हा जो C आहे हा 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचा. कुठल्या 2 पार्ट मध्ये आपला हा क्लोज कर्व C डिवाइड झालाय C1 आणि C2. मग सिमिलरली ज्यावेळी मी C1 आणि C2 ची ऍडिशन घेईन त्याच वेळी मला काय मिळणार आहे तो क्लोज कर्व C मिळणार आहे. सो हे इंटिग्रेशन सुद्धा काय करायचं या 2 कर्व वरती डिस्ट्रीब्यूट करायचं. म्हणजे आपली आता LHS काय होणार इंटिग्रल ओव्हर C1 mdx प्लस ndy प्लस नंतर काय इंटिग्रल ओव्हर C2 mdx प्लस ndy. या दोघांची ऍडिशन घेतली की काय मिळतं मला इंटिग्रेशन ओव्हर क्लोज कर्व C. ठीक आहे. लक्षात आलं. ओके. जेवढे पण कर्व येतात त्या कर्वची ऍडिशन घेतली की मला टोटल कर्व C ची इंटिग्रेशन मिळणार आहे. ओके. आता 1 बाय 1 हे दोन्ही इंटिग्रल सोडवूया. पहिल्यांदा काय करूया अलॉंग C1 काय येतं बघू mdx प्लस ndy चं इंटिग्रेशन. याला मी काहीतरी इक्वेशन नंबर 1 देतो. ठीक आहे. आता अलॉंग C1 च्या अलॉंग काय येतंय बघूया इंटिग्रल. मग आता अलॉंग C1 पहिल्यांदा काय बघायचं हा आपला अलॉंग C1 आहे ना हा कर्व C1 आहे. मग याच्या अलॉंग y ची व्हॅल्यू काय बघा काय y ची व्हॅल्यू अलॉंग C1 y इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग त्याच कर्वच्या अलॉंग आता लिमिट्स बघायचे. ज्यावेळी पण लक्षात ठेवा y ची व्हॅल्यू मिळत असेल त्यावेळी लिमिट्स घ्यायचे x चे. मग आता या कर्वच्या अलॉंग हा आपला कर्व C1 आहे ना मग याच्या अलॉंग x च्या व्हॅल्यू काय आहेत बघा. पहिली x कुठं स्टार्ट होतो तो कर्व कुठल्या x ला स्टार्ट होतो 0 ला. सो x ची व्हॅल्यू 0 आहे. लिमिट्स ऑफ x 0 अँड तो कर्व कुठे एंड होतो इथे एंड होतो आणि त्यावेळी x ची व्हॅल्यू काय बघा काय आहे x इक्वल टू 1. ठीक आहे. पुढे अजून काय करायचं अलॉंग C1 घेतल्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली x स्क्वेअर लिमिट्स मिळाले 0 टू 1. मग आता जो कर्व आहे तो डिफरन्शिएट करायचा त्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. का कारण बघा इंटिग्रल मध्ये मला सगळ्या टर्म या dx च्या फॉर्म मध्ये पाहिजेत. हा dx आहे इथे dy येतोय
मला या dy ला सुद्धा dx च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणून काय करतो मी, त्या कर्वचं डिफरन्शिएशन घेतो. ठीक आहे, मग घेऊया डिफरन्शिएशन. पहिला y चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. त्यातला जो डिवायडेड बाय dx असणार आहे तो मी काय करतो, राईट हँड साइडला मल्टिप्लाय करतो. ओके, झालं. y चं डेरिव्हेटिव्ह घेतलं dy बाय dx, त्यातला dx मी राईट हँड साइडला लिहिला. इक्वल टू, आता राईट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय, सिम्पल 2x. सो dy ची व्हॅल्यू काय मिळाली, 2x dx. लक्षात आलं. अलॉंग C1 कॅल्क्युलेट काय काय करायचं, कुठला कर्व आहे, त्यानंतर त्या कर्वचे लिमिट कुठं स्टार्ट होतोय x ला आणि कुठे एंड होतोय x ला. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, dy डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. ठीक आहे, मग आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्या ह्या C1 च्या अलॉंगच्या इंटिग्रल मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो इंटिग्रेशन ऑफ m dx प्लस n dy अलॉंग C1 काय, तर बघा पहिला इंटिग्रेशन चे लिमिट अलॉंग C1 काय, 0 to 1. सो इंटिग्रेशन आपण सॉल्व्ह करणार 0 to 1. ठीक आहे, आता सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पहिला m ची व्हॅल्यू किती आहे, जरा केअरफुली बघा. m ची व्हॅल्यू आहे xy प्लस y स्क्वेअर. ठीक आहे, मग आता काय करणार, सबस्टिट्यूट करूया. x आहे तसा, नंतर y ची व्हॅल्यू काय बघा, x स्क्वेअर. ठीक आहे, सो x इंटू y ची व्हॅल्यू काय, x स्क्वेअर, प्लस नंतर काय y चा स्क्वेअर, पण y ची व्हॅल्यू काय, x स्क्वेअर, म्हणजे काय होणार, y च्या जागी काय लिहिणार, x स्क्वेअर आणि त्याचा काय स्क्वेअर. ठीक आहे, m झाला. नंतर काय dx आहे तसा, प्लस m dx, नंतर काय असतं n dy. आता n ची व्हॅल्यू काय आहे बघा, व्हॉट इज n, x स्क्वेअर. याच्यामध्ये काही चेंज होणार आहेत का, नाही. ओके, y असेल तर फक्त y ची व्हॅल्यू लिहायची, बाकी आहे तसं. सो x स्क्वेअर आणि नंतर काय dy. ओके, m ची व्हॅल्यू सोडवली, dx आहे तसा, n ची व्हॅल्यू लिहिली. आता dy ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी शोधलेली आहे. काय dy ची व्हॅल्यू 2x dx. सो इंटू 2x dx. लक्षात आलं ना कसं लिहायचंय. m च्या व्हॅल्यू मध्ये जिथं जिथं y असेल तिथे तिथे y ची व्हॅल्यू x स्क्वेअर लिहा. ठीक आहे, नंतर n मध्ये काय y नाही आहे त्यामुळे x स्क्वेअर आहे तसा, फक्त dy च्या जागी dy ची व्हॅल्यू 2x dx लिहा. ठीक आहे, आता सोडवूया. इंटिग्रेशन 0 to 1 dx दोन्ही मधून कॉमन घेतो, इथून आणि इथून dx काय घेतो, कॉमन घेतो. मग रिमेनिंग टर्म ब्रॅकेट मध्ये लिहूया. काय राहतं बघा, पहिला x इंटू एक्स स्क्वेअर किती असतं, एक्स क्यूब, प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर 2 इंटू 2 म्हणजे काय 4, एक्स रेस टू 4. नंतर प्लस dx आपण ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे. एक्स स्क्वेअर इंटू 2x, 2x क्यूब, एक्स स्क्वेअर इंटू एक्स काय होतं, एक्स क्यूब, 2 आहे तसा. सो एक्स स्क्वेअर इंटू 2x, 2x क्यूब. ठीक आहे, सिंपल इंटिग्रेशन आहेत, काहीही अवघड नाही. तुम्ही फक्त व्यवस्थित सोडवायचं आहे, लिहिताना व्यवस्थित लिहा, काही प्रॉब्लेम नाही. सो इंटिग्रेशन ऑफ m dx प्लस n dy अलॉंग C1 काय ते बघूया, पुढे सोडूया. इंटिग्रेशन 0 to 1 बघा, याच्यामध्ये परत सिम्प्लिफाय होतं. एक्स क्यूब आणि 2x क्यूब ची ऍडिशन होईल. किती होतात, एक्स क्यूब प्लस 2x क्यूब 3x क्यूब आणि प्लस एक्स रेस टू 4 आहे तसा. ओके, आता बघा काय करायचं, आपण इंटिग्रेशन घेऊया. ठीक आहे, सिंपल इंटिग्रेशन आहे. बघा काय करणार, इंटिग्रेशन मध्ये दोन टर्मची ऍडिशन आली की काय करतो आपण, प्रत्येकाचं इंटिग्रेशन सेपरेट घेतो. ठीक आहे, आणि इंटिग्रेशन सेपरेट घेत असताना जर कॉन्स्टंट आला तर तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहायचा. आता पहिला कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, 3x क्यूबचं. मग याच्यामध्ये 3 कॉन्स्टंट आहे, सो काय करणार, तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिणार. सो 3 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग आता इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं, एक्स मधल्या फंक्शनचं, म्हणजे एक्स क्यूबचं. एक्स क्यूब हे पॉवर फंक्शन आहे. पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशन कसं घेतो आपण, एक्स रेस टू ती पॉवर प्लस 1 डिवायडेड बाय सेम तीच पॉवर प्लस 1. हे आपण 11वी मध्ये फॉर्म्युला बघितलेला आहे इंटिग्रेशनचा. सो काय येणार, एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेस टू 3 प्लस 1 म्हणजे 4 डिवायडेड बाय 4. ठीक आहे, पुढं प्लस आता कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, एक्स रेस टू 4चं, सेम तोच फॉर्म्युला, फक्त पॉवर 4 आहे. 4 प्लस 1 डिवायडेड बाय 4 प्लस 1. सो एक्स रेस टू 4चं इंटिग्रेशन एक्स रेस टू 4 प्लस 1 5 डिवाइड बाय 5. ठीक आहे, आता इंटिग्रेशन घेतलं की लिमिट ऑफ इंटिग्रेशन लिहा. काय लिमिट ऑफ इंटिग्रेशन, लोअर लिमिट आहे 0 आणि अप्पर लिमिट काय आहे 1.
ठीक आहे. आता काय करायचे, हे लिमिट या आलेल्या आन्सर मध्ये आपण सबस्टिट्यूट करायचे. पहिले कुठले लिमिट सबस्टिट्यूट करायचं, अप्पर लिमिट. जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथे काय लिहिणार मी, अप्पर लिमिट 1 लिहिणार. मग काय येणार बघा, 3 इंटू एक्सच्या जागी 1 रेस टू 4 डिवाइड बाय 4 प्लस एक्सच्या जागी परत 1 रेस टू 5 डिवाइड बाय 5. ठीक आहे, मायनस. आता नेक्स्ट टाइम काय करायचं, पहिला अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं, मायनस नंतर काय करायचं, जिथं जिथं एक्स आहे तिथं लोअर लिमिट. काय लोअर लिमिट आपलं, 0. ओके, 0 हे लिहिल्यानंतर पूर्णपणे आन्सर काय येतं, 0 येतं. 0 प्लस 0 म्हणजे 0. ठीक आहे, तरी पण आपण सबस्टिट्यूट करूया. 3 इंटू एक्सच्या जागी 0 रेस टू 4 डिवाइड बाय 4 प्लस परत एक्सच्या जागी 0 रेस टू 5 डिवाइड बाय 5. ठीक आहे, सोडवूया आता. मग इंटिग्रल अलोंग C1 एम डी एक्स प्लस एन डी वाय ची व्हॅल्यू काय आली बघा. लोअर लिमिट तर काय झाला, 0 झाला. फक्त अप्पर लिमिट सोडवूया. 1 रेस टू 4 म्हणजे 1, 1 रेस टू 5 म्हणजे पण 1. ठीक आहे, 3 इंटू 1 3/4 आणि प्लस 1 रेस टू 5 म्हणजे 1 डिवाइड बाय 5. दोन फ्रॅक्शनची ऍडिशन आहे. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर वापरून आन्सर लिहू शकता. आपल्याला एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर अलाउड आहे. नाहीतर काय करा, सिम्प्लिफाय करा. आता दोन फ्रॅक्शनची ऍडिशन आहे. ऍडिशन आल्यावर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 5 किती, 15. मिडल साइन प्लस जे असेल ते. नंतर दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 4 किती, 4. आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. 4 इंटू 5 20. मग किती आला, 15 प्लस 4 म्हणजे काय, 19 डिवाइड बाय 20. ठीक आहे, डायरेक्ट कॅल्क्युलेटर वापरला तरी चालतं. सो अलॉंग C1 एम डी एक्स प्लस एन डी वाय ची व्हॅल्यू आली 19/20. ठीक आहे, आता काय करणार आपण, अलॉंग C2 व्हॅल्यू फाइंड आउट करणार एम डी एक्स प्लस एन डी वाय ची. ठीक आहे, बघा मग आता अलॉंग C2 पहिला काय लिहिणार, अलॉंग C2 म्हणजे कर्व जे आहे त्याचं इक्वेशन लिहायचं. अलॉंग C2 काय आहे कर्वचं इक्वेशन आपलं, y इक्वल टू एक्स. ही स्ट्रेट लाईन आहे, त्याचं इक्वेशन आपल्याला दिलंय y इक्वल टू एक्स. त्याच्यानंतर काय लिहायचे, लिमिट्स लिहायचे. आता लिमिट्स केअरफुली लिहायचं. C2 बघा कुठून कुठे येणार आहे, वरून खाली जातोय. त्यामुळे लिमिट लिहित असताना आपण पहिला वरचे आणि नंतर खालचे एक्सचे लिमिट लिहायचे. बघा पहिला एक्सचा लिमिट काय आहे, वरती 1. 2 कुठेपर्यंत जातो हा कर्व, एक्स ची व्हॅल्यू काय, 0 पर्यंत. 2x इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, डेरिव्हेटिव्ह. y चं डेरिव्हेटिव्ह काय, dy बाय dx. त्यातला dx आपण राईटला लिहितो. नंतर x चं डेरिव्हेटिव्ह x सोबत काय असतं, 1 असतं. सो 1 नाही लिहिला तरी चालतंय. ठीक आहे, सो dy ची व्हॅल्यू काय आली, dx आली. सो आता या सगळ्या व्हॅल्यूज आपण या C2 च्या जागी लिहूया. सो अलॉंग C2 एम डी एक्स प्लस एन डी वाय ची व्हॅल्यू काय ते बघा. पहिला इंटिग्रेशनचे लिमिट लिहायचे आहेत. अलॉंग C2 काय आहेत लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन, 1 टू 0. केअरफुली लिहायचं. आता काय करायचं, एम आणि एन मध्ये जिथं जिथं y आहे तिथं x लिहायचा आणि dy च्या जागी dy चा फॉर्म्युला dx लिहायचा. ठीक आहे, मग बघा आता आपला m आहे xy प्लस वाय स्क्वेअर. सो x आहे तसा इंटू y ची व्हॅल्यू काय, x. सो इंटू x प्लस काय आहे, y चा स्क्वेअर, पण y ची व्हॅल्यू आपली काय, x आहे. सो काय येणार, x स्क्वेअर इंटू dx प्लस n ची व्हॅल्यू काय आहे, x स्क्वेअर. ओके, इंटू dy ची व्हॅल्यू काय, dx. ठीक आहे, लक्षात आलं. बघा किती सिंपल आहे, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, काही अवघड नाही. इक्वल टू, आता सोडवूया. परत या दोन्ही मधून dx कॉमन निघतो. इंटिग्रेशन 1 टू 0 आहे तसा dx कॉमन घेतला. बाकीचे टर्म सोडवूया ब्रॅकेटमध्ये. x इंटू एक्स किती, एक्स स्क्वेअर प्लस परत हा एक्स स्क्वेअर आहे तसा आणि लास्ट प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, काय सिम्प्लिफाय होतं, इंटिग्रेशन 1 टू 0 एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय, 3x स्क्वेअर dx. आता हे इंटिग्रेशन सोडूया. सिंपल इंटिग्रेशन आहे. काय मिळणार मला, अलॉंग C2 एम डी एक्स प्लस एन डी वायचं इंटिग्रेशन. ठीक आहे, परत 3 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार, एक्स स्क्वेअरचं. पॉवर फंक्शन काय येणार, इंटिग्रेशन एक्स रेस टू पॉवर प्लस 1 म्हणजे 2 प्लस 1 3 डिवायडेड बाय 3. आणि काय लिहायचे, लिमिट ऑफ इंटिग्रेशन. लोअर लिमिट 1 आहे, अप्पर लिमिट 0 आहे. आणि इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 3 आणि 3 काय होतो, कॅन्सल होतो. म्हणजे आपला आन्सर काय आलं, x क्यूब.
ठीक आहे. आता काय करायचं आहे, या आन्सर मध्ये फक्त पहिला अप्पर लिमिट आणि नंतर लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचं आहे. सो इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस एन डी वाय अलॉंग C2 किती आलं बघा. पहिला अप्पर लिमिट म्हणजे एक्सच्या जागी काय लिहिणार 0 0 क्यूब मायनस आता काय करायचं एक्सच्या जागी लोअर लिमिट काय लोअर लिमिट 1 म्हणजे एक्सच्या जागी 1 लिहिणार म्हणजे काय होणार 1 क्यूब. ठीक आहे. 0 क्यूब किती असतो 0 असतो मायनस 1 क्यूब किती असतो 1 असतो आणि 0 मायनस 1 म्हणजे काय -1. सो अलॉंग C2 काय आला आपला आन्सर -1 आणि अलॉंग C1 काय आला आन्सर आपलं 19/20. मग आपल्याला काय पाहिजे अलॉंग C आन्सर पाहिजे. मग ते काय करायचं अलॉंग C1 आणि अलॉंग C2 ची ऍडिशन घेतली की मला काय मिळणार आहे कर्व C ज्यावेळी आहे त्यावेळी त्याचं MDX प्लस NDY ची व्हॅल्यू मिळेल. सो LHS इज इक्वल्स टू या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. सो पहिला अलॉंग C1 जी व्हॅल्यू आली ती 19/20 प्लस नंतर अलॉंग C2 जी व्हॅल्यू आली ती काय -1. ठीक आहे. परत तुम्ही कॅल्क्युलेटर वापरू शकता किंवा तिरकस गुणाकार करा. 19 इंटू 1 म्हणजे काय 19. ठीक आहे. देन मिडल साइन प्लस मायनस काय होणार मायनस 1 इंटू 20 20 आणि डिवायडेड बाय काय 20 इंटू 1 म्हणजे 20 आणि 19 मायनस 20 म्हणजे काय -1 डिवायडेड बाय 20. ठीक आहे. सो LHS आपण सोडवली काय आले आन्सर -1/20 म्हणजे अलॉंग C1 हा आपला अलॉंग C MDX प्लस NDY ची व्हॅल्यू काय आली -1/20. ठीक आहे. क्लोज्ड कर्व C च्या अलॉंग आपलं काय आला आन्सर -1/20. आता आपल्याला काय बघायचं आहे RHS सोडवायचे आहे म्हणजे काय डबल इंटिग्रेशन ओव्हर दी रिजन R. आता हा रिजन R म्हणजे काय त्या कर्वने इनक्लोज केलेला एरिया. सो हा आपला C आहे याने इनक्लोज केलेला एरिया हा जो मी शेड करतोय हा म्हणजे काय आपला रिजन R आहे. सो आता याच्यावरती del n बाय del x मायनस del m बाय del y चं जर इंटिग्रेशन घेतलं डबल इंटिग्रेशन घेतलं तर ते पण काय यायला पाहिजे -1/20 यायला पाहिजे. सो बघूया आता सिंपल आहे काही अवघड नाही. ओके. सो आता RHS सोडूया. नाव कन्सिडर दी RHS डबल इंटिग्रेशन ओव्हर दी रिजन R del n बाय del x मायनस del m बाय del y dx dy. मग आता हे डबल इंटिग्रेशन सोडवायचं असेल तर पहिला काय शोधणार del n बाय del x del m बाय del y आणि नंतर रिजन ऑफ इंटिग्रेशन काय आहे तो मी आता सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे. हा मग पहिला शोधूया आता आपण del m बाय del y आणि del n बाय del x. त्याच्यासाठी मला m आणि n माहिती पाहिजे. m म्हणजे dx चा कोएफिशिएंट xy प्लस y स्क्वेअर n म्हणजे dy चा कोएफिशिएंट x स्क्वेअर. ठीक आहे. मग आता del m बाय del y शोधूया. del m बाय del y म्हणजे काय m चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणासोबत y सोबत म्हणजे y असणाऱ्या टर्म डिफरन्शिएट करायच्या y नसणाऱ्या टर्म कॉन्स्टंट. मग बघा आता पहिल्या टर्म मध्ये y ची टर्म आहे का आहे मग ते सोडून अजून काय आहे x. मग हा x काय आहे कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट इंटू फंक्शन आलं तर काय करतो आपण कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि जो काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह y चं डेरिव्हेटिव्ह y सोबत काय असतं 1 प्लस दुसऱ्या टर्म मध्ये पण y ची टर्म आहे पॉवर फंक्शन आहे. मग पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय माहिती आहे आपल्याला 2y ती पॉवर ऍज इट इज इंटू बेस y आणि रेस टू काय करतो ती पॉवर -1 2 - 1 म्हणजे काय 1 नाही लिहिलं तरी सिम्प्लिफाय काय होतं का बघा याच्यामध्ये x इंटू 1 x होतं आणि प्लस 2y आहे तसा. सो x इंटू 1 x प्लस 2y आहे तसा. ही झाली आपली del m बाय del y ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता del n बाय del x शोधूया म्हणजे काय n चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणासोबत x सोबत म्हणजे x ची टर्म असेल तर डिफरन्शिएट करायची x नसणाऱ्या टर्म कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या. ठीक आहे. मग बघा याच्यामध्ये x ची टर्म आहे x स्क्वेअर पॉवर फंक्शन आहे काय येणार डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअरचं 2 इंटू x. सो del m बाय del y del n बाय del x दोन्ही मिळाले. आता काय करायचं त्यांची सबट्रॅक्शन घ्यायची आहे. पहिला बघा कोण आहे del n बाय del x आहे हा आपल्याला del m बाय del y मधून सबट्रॅक्ट करायचा आहे. सो केअरफुली. सो del n बाय del x ची व्हॅल्यू आहे 2x आणि काय करायचं आहे त्याच्यातून del m बाय del y हा del m बाय del y
सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे काय करणार आपण, डेल एम बाय डेल वायचं साईन चेंज करून लिहिणार. मग एक्सचा काय होणार -x आणि +2y काय होणार -2y. हे लक्षात ठेवायचं, इथं मिस्टेक करायची नाही. सबट्रॅक्शन घेतोय त्यामुळे डेल एम बाय डेल वायचं साईन चेंज करून लिहायचं. सो एक्सचा काय होणार -x आणि +2y काय होणार -2y. अजून पुढे सिम्प्लिफाय होतंय. 2x -x म्हणजे काय x आणि -2y आहे तसा. ठीक आहे. सो सबट्रॅक्शन पण मिळाली. ठीक आहे. आता काय करूया आपण, रिजन आर वरती लिमिट ऑफ इंटिग्रेशन्स काय येतात, x चे लिमिट आणि y चे लिमिट्स कॅल्क्युलेट करूया. हा आपला रिजन ऑफ इंटिग्रेशन आहे. हा मग काय करतो आपण, ज्यावेळी पण डबल इंटिग्रेशन येतं त्यावेळी रिजन ऑफ इंटिग्रेशन वरून जर लिमिट कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण काय करतो, एक इंटिग्रेटिंग स्ट्रीप ड्रॉ करतो पॅरलल टू वाय ऍक्सिस आणि त्याचा यूज करून आपण x आणि y चे लिमिट्स लिहितो. आपला हा रिजन आहे इंटिग्रेशनचा, जो काही कॉमन पार्ट आहे हा मधला, हा आपला रिजन ऑफ इंटिग्रेशन आहे. मग आता पहिला x चे लिमिट्स लिहूया. x चे लिमिट लिहित असताना काय करायचं, तो जो काही क्लोज कर्व आहे तो हॉरिझॉन्टली चेक करायचे. x चे लिमिट आडवे. बघा मग आडवं जर चेक करायचं झालं तर x ची व्हॅल्यू काय आहे, कुठं स्टार्ट होतोय हा कर्व, x ची व्हॅल्यू काय येते 0. हा कुठपर्यंत जातो हा कर्व, इथपर्यंत. मग त्यावेळी x ची व्हॅल्यू काय आहे 1. ओके. सो x चे लिमिट काय आले 0 to 1. आता y चे लिमिट लिहायचे, लिमिट ऑफ y. मग y चे लिमिट लिहित असताना त्या इंटिग्रेटिंग स्ट्रीपचा यूज करायचा. तर y चे लिमिट कसे वर्टिकल चेक करायचे, असे उभे खालून वर. मग आता इंटिग्रेटिंग स्ट्रीप आपली खाली ज्या कर्वला टच करते त्या कर्वचं इक्वेशन y मधलं म्हणजे आपलं लोअर लिमिट. मग इंटिग्रेटिंग स्ट्रीप आपली खाली कुठल्या कर्वला टच करते, y = x². म्हणजे आपलं लोअर लिमिट काय आलं, y = x². 2. आता काय करायचं, ती इंटिग्रेटिंग स्ट्रीप वरती ज्या कर्वला टच करते ते म्हणजे आपलं अप्पर लिमिट y साठी. मग ही इंटिग्रेटिंग स्ट्रीप वरती कुठल्या कर्वला टच करते, y = x. म्हणजे अप्पर लिमिट काय आलं, y = x. लक्षात आलं. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. ठीक आहे. मग आता हे लिमिट आणि या डेल एन बाय डेल एक्स मायनस डेल एम बाय डेल वाय ची व्हॅल्यू आपण लिहूया आणि इंटिग्रेशन सोडूया. सो RHS इज इक्वल्स टू, पहिला लिमिट कुठलं लिहिणार, कॉन्स्टंट लिमिट 0 to 1. नंतर कुठलं लिमिट, y चं लिमिट काय आहे x² to x. ठीक आहे. नंतर काय आहे, डेल एन बाय डेल एक्स मायनस डेल एम बाय डेल वाय ची व्हॅल्यू काय, डेल एन बाय डेल एक्स मायनस डेल एम बाय डेल वाय ची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये व्यवस्थित लिहा, काय आहे ती x - 2y. ठीक आहे. आता ही कोणासोबत इंटिग्रेट करायची आहे, dx dy. पण आपल्याला डबल इंटिग्रलचा रूल माहिती आहे. डबल इंटिग्रेशन सोडवत असताना ऑलवेज काय करायचं असतं, पहिलं बघायचं इनर इंटिग्रल कशामधलं फंक्शन आहे. इनर इंटिग्रल कशामधलं फंक्शन आहे, x मधलं फंक्शन आहे. मग पहिल्यांदा ते कोणासोबत इंटिग्रेट करायचं, y सोबत. इनर इंटिग्रल ज्याच्या मधलं फंक्शन आहे त्याच्या अपोजिट सोबत इंटिग्रल करायचं. सो इनर इंटिग्रल x मधलं फंक्शन आहे, सो आपण ते कोणासोबत इंटिग्रेट करणार, y सोबत. ओके. मग आता राहिलेलं आउटर इंटिग्रल कोणासोबत इंटिग्रेट करणार, ऑब्विसली x सोबत. लक्षात आलं. डबल इंटिग्रेशनचा रूल, इनर इंटिग्रल ज्याच्या मधलं पण फंक्शन आहे त्याच्या अपोजिट सोबत इंटिग्रेशन घ्या आणि राहिलेलं आउटर इंटिग्रल dx सोबत इंटिग्रेट करा. ठीक आहे. सिंपल इंटिग्रेशन असतात, काही अवघड नसतात. सो आउटर इंटिग्रल आहे तसं ठेवूया, इंटिग्रेशन 0 to 1. इनर इंटिग्रल सोडूया, कोणासोबत घ्यायचं आहे, y सोबत. म्हणजे y च्या टर्म इंटिग्रेट करायच्या. y नसणाऱ्या टर्म कॉन्स्टंट. सबट्रॅक्शन आहे म्हणजे सेपरेट इंटिग्रेशन, मागाशीच आपण बघितलंय. मग आता पहिला कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे, x. पण इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये लिहायला विसरू नका, ब्रॅकेट घालायला अजिबात विसरायचं नाही. पहिला इंटिग्रेशन घ्यायचं x. मग याच्यामध्ये y मधली टर्म आहे का, नाही आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट झाला. मग इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट आला तर काय करतो आपण, तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहितो. मग आता x कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला, मग इंटिग्रेशन मध्ये काय राहणार, 1 राहणार. त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. मग 1 चं इंटिग्रेशन y सोबत काय असतं, स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे मला. 1 चं इंटिग्रेशन y सोबत काय असतं, y. ठीक आहे. देन मायनस. ठीक आहे. आता 2y चं इंटिग्रेशन घ्यायचं. याच्यामध्ये y मधली टर्म आहे का, आहे. कुठली आहे, y. मग 2 काय, कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट आणि फंक्शन आलं की काय करायचं, आताच सांगितलं, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर आहे तसा.
ओके. आणि आता इंटिग्रेशन कोणाचं, फंक्शनचं. कुठलं फंक्शन आहे, वाय. वाय हे पॉवर फंक्शन आहे ज्याची पॉवर आहे 1. मग इंटिग्रेशन मध्ये पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशन काय असतं, ती पॉवर +1. सो y raised to 1 + 1 2 डिवायडेड बाय 2 झालं. किती सिंपल इंटिग्रेशन्स आहेत बघा, काही अवघड नाहीये. ओके. इंटिग्रेशन घेतलं की आता लिमिट ऑफ इंटिग्रेशन्स लिहा. काय आहेत, y चे लिमिट x² टू x, लोअर लिमिट आहे x², अप्पर लिमिट आहे x. ठीक आहे. अजून यात काय सिम्प्लिफाय होतंय, 2 आणि 2 काय होतो, कॅन्सल होतो. ठीक आहे. आता जे काय आन्सर आले त्याच्यामध्ये लिमिट ऑफ इंटिग्रेशन्स लिहूया. पहिला इंटिग्रेशन 0 to 1 dx आहे तसा. ठीक आहे. आता जे काय आन्सर आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा लिमिट सबस्टिट्यूट करूया. ब्रॅकेटमध्ये लिहायला विसरायचं नाही. पहिला कुठलं लिमिट, अप्पर लिमिट x कोणाच्या जागी, y च्या जागी. लक्षात ठेवा आपण y सोबत इंटिग्रेट केलंय त्यामुळे लिमिट हे y च्या जागी लिहायचं. पहिला कुठलं लिमिट आहे, अप्पर लिमिट x, म्हणजे जिथं जिथं y आहे तिथं काय लिहिणार, x. इथं x येणार आणि इथं पण x येणार. मग काय येतं बघा, अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केल्यावर x इंटू x म्हणजे काय येणार, x². नंतर मायनस, परत तेच y च्या जागी x लिहिला तर काय होणार, x². अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं ब्रॅकेटमध्ये. नंतर मायनस, आता काय करायचं, लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे काय, जिथं जिथं x आहे तिथं तिथं काय लिहिणार आता, x². इथं पण x² येणार, इथं पण x² येणार. सो आता केअरफुली सोडवूया. सो हा x आणि इंटू x² म्हणजे काय, x³ मायनस, इथं आता काय येणार, x² चा स्क्वेअर. मग आपल्याला माहिती आहे x² चा जर स्क्वेअर केला, x² चा स्क्वेअर म्हणजे काय होणार, 2 इंटू 2 काय होणार, 4, x raised to 4. ठीक आहे. बघा किती सिंपल आहे. व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करायचे. आता पहिल्या टर्म मध्ये बघा x² आणि मायनस x² काय कॅन्सल होते म्हणजे 0 येतं. ठीक आहे. सो RHS इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 1 ब्रॅकेटमध्ये लिहा सगळ्या टर्म. पहिला अप्पर लिमिटचा आन्सर काय आलं, x² मायनस x² म्हणजे 0. ठीक आहे. आता काय करणार, हा 0 आलाय त्यामुळे मी लिहित नाही. हा मायनस आतमधल्या दोन्ही टर्मला काय करूया, मल्टिप्लाय करूया. म्हणजे मायनस प्लस काय होणार, -x³ आणि मायनस मायनस काय होणार, प्लस x raised to 4. ठीक आहे. सिंपल. ओके. आता हे इंटिग्रेशन सोडवूया. x सोबत आपल्याला रिक्वायर्ड डबल इंटिग्रेशनचा आन्सर मिळेल. सो RHS इज इक्वल्स टू, परत बघा इंटिग्रेशन मध्ये ऍडिशन आहे दोन टर्मची, काय करतो, सेपरेट इंटिग्रेशन. कोणासोबत घ्यायचं आहे, x सोबत. त्यामुळे x च्या टर्म इंटिग्रेट करायच्या, x नसणाऱ्या टर्म कॉन्स्टंट. ओके. मग बघा आता -x³ मध्ये मायनस कॉन्स्टंट आहे, सो इंटिग्रेशनच्या बाहेर. मग x³ चे इंटिग्रेशन काय, x raised to 3 + 1 4 डिवायडेड बाय 4 प्लस, आता कोणाचं इंटिग्रेशन, x raised to 4 चे इंटिग्रेशन. सेम तोच फॉर्म्युला, x raised to 4 + 1 डिवाइड बाय 4 + 1 म्हणजे काय, x raised to 5 डिवाइड बाय 5. आणि लिमिट ऑफ इंटिग्रेशन काय, 0 to 1. ठीक आहे. आता आपण जे काय आन्सर शोधले त्याच्यामध्ये पहिला अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करूया. जिथं जिथं x आहे तिथं काय लिहितो, 1 लिहितो. म्हणजे काय येणार, -1 raised to 4 डिवाइड बाय 4 प्लस 1 raised to 5 डिवाइड बाय 5 मायनस. आता काय करायचं, सेम त्याच आन्सर मध्ये जिथं जिथं x आहे तिथं तिथं लोअर लिमिट काय करूया, 0 सबस्टिट्यूट करूया. आणि 0 सबस्टिट्यूट केल्यावर आन्सर काय येणार आहे, 0च येणार आहे. ओके. -0 raised to 4 डिवाइड बाय 4 प्लस 0 raised to 5 डिवाइड बाय 5. सो हे सोडवलं लोअर लिमिट तर आन्सर काय येतं, 0 येतं. मग आता फक्त अप्पर लिमिट सोडवूया. RHS इज इक्वल्स टू -1 raised to 4 म्हणजे 1च डिवाइड बाय 4 प्लस 1 raised to 5 म्हणजे 1 डिवाइड बाय 5 आणि हा काय झाला, 0 झाला, -0. ठीक आहे. आता सिम्प्लिफाय करूया. कॅल्क्युलेटर डायरेक्ट वापरा किंवा आपण क्रॉस मल्टिप्लाय करून सुद्धा सोडवू शकतो. -1 इंटू 5 म्हणजे काय, -5 प्लस 1 इंटू 4 म्हणजे काय, 4 आणि डिवायडेड बाय 4 इंटू 5 म्हणजे काय, 20. सो -5 प्लस 4 म्हणजे काय, -1 डिवाइड बाय 20. आणि हेच आपलं आन्सर कोणाचं होतं, लेफ्ट हँड साईडचं सुद्धा होतं. लेफ्ट हँड साईड सोडवल्यावर सुद्धा आन्सर काय आलं होतं, -1/20. सो बघा, सो सिंगल इंटिग्रल ओव्हर दी क्लोज्ड कर्व C सोडवला तरी आन्सर काय आलं, -1/20. आणि डबल इंटिग्रल ओव्हर दी रिजन म्हणजे त्या क्लोज्ड कर्वने
एनक्लोज केलेल्या रिजन वरचं डबल इंटिग्रेशन जरी सोडवलं तरी त्याचा आन्सर काय आलं, -1/20. दोन्ही काय आले, सेम आले. म्हणजे काय झालं, आपला हा ग्रीन थेरमचं स्टेटमेंट काय झालं, व्हेरीफाय झालं. आणि हे एक्झाम्पल 6 मार्कसाठी विचारतात. खूप सिंपल एक्झाम्पल आहे, काहीही अवघड नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर लेक्चर समजलं असेल, तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.